चला मॅचला सुरुवात करा. नेरूळ 11 नेरूळ टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गणेश कदम आणि सन्नी फलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 39 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि अवघ्या 10 बॉल मध्ये ती मॅच फिनिश केली होती. अगदी आयोजकांचा वेळ वाचवला होता आणि उत्कर्ष दिवा टीमला मात्र या पहिल्याच मॅच मध्ये पराभूत केलं आणि नेरूळ 11 नेरूळ टीमने किरण स्मृती घणसोली टीमला पराभूत केलं. दोन्ही संघ एक एक सामना जिंकला, त्यामुळेच कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल दोन्ही टीमची. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी आलाय. षटक क्रमांक पहिलं. तर गणेश शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलं षटक घेऊन येते. मॅचला होती सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय या मॅचचा. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. सीमा रेषे पलीकडे फलंदाज आपण पाहू शकाल गणेश कदमच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. पहिल्या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 39. पहिल्या मॅच मध्ये पॉइंट आणि कव्हर मध्ये खूप चांगले स्ट्रोक लगवले गेले होते गणेश कदमने. गणेश वर्सेस गणेश. एकीकडे गणेश शिंदे तर दुसरीकडे गणेश कदम. पहिल्याच बॉलवर चौकार आला. येत्या टप्प्याचा बॉल स्पायसी बाउन्सर पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर वेग धारण केलं आणि बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. चांगली रणनीती आखली जाते गणेश शिंदेच्या माध्यमातून. हार्दिक भोईर आणि सुशील धाकवळ हे 2 अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा हार्डलिनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉल मध्ये भरपूर गॅप पाहायला मिळाली. चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश शिंदेच्या माध्यमातून होतीये. पहिल्या बॉलवर लगवल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. देवीशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन प्लीज या लगेच टॉससाठी, कारण की सचिन नाईक भरपूर वेळ झाला इकडे आमच्यासोबत जोडले गेलेत. गणेश कारंडे प्लीज. यावेळी टप्प्याचा बॉल बॅटची एज लागली. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होईल. सिंगल मिळते. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक करणं गरजेचं असतं. आपण पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका लगवला, त्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये इथे कुठेतरी व्हेरिएशन पाहायला मिळाली आणि वेगाने स्वार झालाय. आजच्या 4चे 4ही बॉल वेगवान हाताळले गेलेत, पण लाईन अँड लेंथवर नियंत्रण नाही या गोलंदाजाचा. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील गणेश शिंदे हा एक चांगल्या गोलंदाजाच्या पंक्तीत बसेल यात तीळ मात्र शंका नाही. हा एम ॲक्शन आहे. चांगल्या रिदमने गोलंदाजी करतोय. पेस आहे आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळी देखील बॅटची एज. विकेट कीपर खूप चांगलं काम करत असताना धावची संधी. काय घडलंय? गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. वंडी मिळते. डिक्लेअर स्वरूपात सिंगल मिळते. एका धावानं टीमची धाव संख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धाव फलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी, चांगलं कमबॅक गणेश शिंदेचं. आणि जो मागच्या मॅचचा हिरो होता गणेश कदम, तो मात्र मागच्या काही बॉलवर संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. म्हणूनच म्हटलं जातं स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं सुरू असताना यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना एपी बॉयज नेरूळ संघाची बिनगडी बाद 7 धावा. बिनगडी बाद 7 धावा धाव फलकावर लागलेत. चांगला खेळ सुरू आहे.
काल जर पाहिलं तर भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आणि WCL ही स्पर्धा आपल्या नावी केली युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली। खूप चांगली बॅटिंग कालच्या दिवसात पाहायला मिळाली। रॉबिन उत्तपाने सुरुवात केली, त्यानंतर आपण जर पाहिलं तर युसुफ पठाणने चांगली बॅटिंग केली आणि तर दर्पण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। दर्पण फोडसे यंगस्टर खेळाडू आहे। पहिला बॉल बॅटची एज कॉट बिहाइंड आणि मोठी विकेट प्राप्त झाली आहे। सन्नी इथे बाद होत असताना पहिला धक्का लागतोय टीम AP बॉईज नेरुळ संघाला। फलंदाज सन्नी बॅक टू द डगआउट। चला टॉस करून घेऊया आणि दोन्ही टीम कॅप्टन आहेत। एकीकडे आपण राजेंद्र रनावरे आणि त्याच्या विरोधामध्ये सचिन नाईक। आयांश 11 मच्छिंद्र स्पर्धेत धारावी वर्सेस दिविशा 11 ऐरोली। टॉस झालाय, कॉल केलाय सचिन नाईकने आणि टॉस जिंकलाय दिविशा 11 ऐरोली टीमने। 4 ओव्हरची मॅच असेल। लगेचच आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार। ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घ्या। पहिला गडी गारद होतोय। एक गडी बाद टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर। मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर नेरुळ 11 नेरुळ टीम येण्यासाठी उशीर केला होता। सगळे खेळाडू उपलब्ध नव्हते म्हणून फिल्डिंग घेतली होती। त्यानंतर डिसिजन चेंज करण्यात आला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना 57 धावा धावफलकावर लागलेत। सिद्धेश कडू आणि राहुल म्हात्रेची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि बलाढ्य अशा किरण स्मृती घणसोली टीमला त्यांनी पराभूत केलं। आता दुसरा सामना खेळत असताना दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना दर्पण फोडसे नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। स्वप्नील चांगली गोलंदाजी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय। कौतुक करावं लागेल नेरुळ 11 नेरुळ टीमचं, ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला हा संघ परफॉर्मन्स करतोय। सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो, त्यामध्ये आपल्या गावाची छाप सोडतोय आणि सगळ्याच यंगस्टर खेळाडूने मेहनत घेतली। सिद्धेश कडू असेल, राहुल म्हात्रे असेल, अर्पित म्हात्रे हे नाव देखील घेईल। त्याचबरोबर विश्वास घरत, या टीमला उभं करण्यामध्ये विश्वास घरतचा देखील महत्त्वाची भूमिका आहे। जयेश असेल, जयेश म्हात्रे, त्याचबरोबर अनेक खेळाडू आहेत। रोहित बोपे आमचे परममित्र देखील आहेत, एक चांगले समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं ते देखील आमच्यासोबत जोडले गेलेत। मॅच खेळत असताना दर्पण फोडसे सारखा एक यंगस्टर खेळाडू आहे। अनेक खेळाडूने चांगली कामगिरी केली। अकोटाप्याचा बॉल टॉप एज लागली आहे, चेंडू जातोय फाइंड मध्ये, सिंगल मिळते। सिंगलने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर। लाजबाब गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र कुठल्याही बॉलवर मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही। चांगली गोलंदाजी। 3 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असेल। अकोटाप्याचा बॉल आपली बार पाहायला मिळते। शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये अगदी गणेश शिंदे त्या बॉल खाली जाईल तोपर्यंत सिंगल मिळते। एकेरी दुरीचं क्रिकेट थेंबे थेंबे तळे साचे। काल 24 बॉल मध्ये 28 धावा डिफेंड झाल्या। काल एका बॉल मध्ये 10 धावा देखील पाहायला मिळाल्या। असे अनेक कारनामे कालच्या दिवसात झाल्या। इथे चांगला बॉल आणि इथे फलंदाज बाद होत असताना फलंदाजाला परतावा लागेल। स्वप्नील देखील परतलाय। आणखीन एक विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय। 2 षटकांचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर। फक्त 3 धावा दर्पण फोडसेने खर्च केल्यात आणि 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात त्याला यशस्वी यश आला। चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल। दर्पण फोडसे नेरुळ गावचा यंगस्टर खेळाडू आहे आणि गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना आपल्या टीमसाठी योगदान देत असताना नेरुळ 11 नेरुळ टीम, मी नेहमीच या टीमबद्दल बोलतो कारण की या टीमने भरपूर संघर्ष पाहिलाय। अगदी बऱ्याच वर्ष नेरुळ 11 नेरुळ टीम हे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धेमध्ये दिसत नव्हती, पण बघता बघता ह्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला। अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली, तो कॉन्फिडन्स आला आणि अनेक खेळाडूंनी
आपल्या टीमसाठी योगदान देण्यासाठी सुरुवात केली आणि बघता बघता नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर या टीमला देखील एक चांगल्या कारनामा करणाऱ्या संघ म्हणून गणला जातोय. सध्याच्या घडीला तोच परफॉर्मन्स सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय आणि गणेश शिंदे खूप चांगला झेल पकडत असताना राहुल म्हात्रेला मिळते पहिल्याच बॉलवर सफलता आणि तिसऱ्या गडी गारद होत असताना फलंदाज गणेश कदम येथे एक एक कदम टाकत तंबूच्या आश्रयाला परतलाय. चांगला झेल. मागच्या मॅच मध्ये गणेश कदम चालला होता पण या मॅच मध्ये 8 बॉलमध्ये फक्त 9 बॉलमध्ये फक्त 8 धावा करू शकला. क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो. आज तुम्ही हिरो असाल तर उद्या तुम्ही हिरो असाल याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागतो. आपण नुकतंच झालेल्या विश्वचषकामध्ये देखील पाहिलं की तब्बल 6 मॅचमध्ये विराट कोहलीची बॅट आपल्याला कुठेतरी शांत होताना पाहायला मिळाली पण फायनलच्या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स केला आणि भारतीय टीमने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक आपल्या नावी केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल रोकडे एक जुना जाणकार एक्सपिरियन्स खेळाडू आहे. यस विशाल परमार फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक अखेरचं 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल परमारकडे क्षमता देखील आहे. अकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राजवळ एकच धाव मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र कुठल्याही बॉलवर मोठा फटका आला नाही. ही चिंतेची बाब असेल टीम AP बॉईज नेरूळ टीमसाठी. मागची मॅच अगदी 10 बॉलमध्ये फिनिश केली होती आणि या मॅचमध्ये कुठेतरी संघर्ष करतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकापासून हावी ठरलाय नेरूळ 11 नेरूळ टीम. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी होते. दर्पण फोडसी असेल, गणेश शिंदे असेल आणि राहुल म्हात्रे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आहे. कटर बॉलर आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या ओल्या खेळपट्टीवर देखील हा चेंडू वळू शकतो इतकी कला उगत आहे या राहुल म्हात्रेकडे. यंगस्टर खेळाडू आहे. अंडरम क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. सचिन नाईक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. अंडरम क्रिकेटपासून त्याने देखील सुरुवात केली. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय. त्याखाली जयेश म्हात्रे खूप चांगला झेल घेत असताना आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. सागर देखील तंबूच्या आश्रयाला जात असताना 4 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 17 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 12. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. फक्त 12 धावा. साजिश भोईर यांचं देखील आगमन झालंय. सुयोग स्मृती चषक ही स्पर्धा नेहमीच ह्या आयोजन आम्ही पाहिलंय. ही स्पर्धा प्रेक्षक म्हणून अनेक वर्ष मी या मैदानामध्ये आलो आणि समालोचन क्षेत्रामध्ये येत असताना नेहमीच वाटायचं की सुयोग स्मृती चषक सँडी सर कधीतरी करावी आणि तो अखेर दिवस आला. 1 दिवसासाठी का होईना मला त्या स्पर्धेसाठी बोलवण्यात आलं पण त्यानंतर मात्र गेली 3 वर्ष साजिश भोईर आणि शीतलताई भोईर यांनी नेहमीच विश्वास दाखवलाय. वेलकम साजिश दादा, आपलं सरस स्वागत आहे. खूप चांगलं आयोजन आणि नवी मुंबईतील ज्या टॉप 5च्या टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंटमध्ये सुयोग स्मृती चषकाचं देखील नाव कोरलं गेलंय. गेली अनेक वर्ष 17-18 वर्ष त्याच तारखेला म्हणजेच आमच्या सुयोग दादांच्या वाढदिवसानिमित्तानं ती स्पर्धा याच मैदानावर पाहायला मिळते. ती देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये. अखेरचा बॉल बॅटची एज लागली. चेंडू जातोय फाईनमध्ये. सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 14 धावांचा उघं आव्हान ठेवलाय. तर बघूया या 18 बॉलमध्ये 14 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. या धावा डिफेंड होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. म्हणूनच AP बॉईज हा संघ कशा पद्धतीने
या मॅचमध्ये प्रतिकार करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चला ब्रेक नंतर बघूया या मॅचमध्ये काय होतंय, कोण होतोय हावी आणि कोण जातोय या स्पर्धेतून आपल्या परतीचा प्रवास. तोपर्यंत कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय लफडा चषक 2024 चा घमासान. आमचे परममित्र प्रकाश मडवी, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सँडी सर देखील इथे उपस्थित आहेत आणि यतीन भोईर यांचं आग्राचं निमंत्रण आहे. प्रकाश मडवी आमचे बंधू आणि भरपूर यतीन भोईर यांनी विनंती करून हा संघ हा मात्र या स्पर्धेसाठी खेळतोय आणि भरपूर टेन्शन होतं यतीन भोईर यांना की एक टीम कमी होती, पण प्रकाश मडवीने जे काही सहकार्य केलं तरी त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील आभार मानतोय. चला बॉलची व्यवस्था करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्रकाश मडवी या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला प्लीज नेरूळ 11 नेरूळ सिद्धेश, आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आणि तिसरा सामना इथे सुरू आहे. सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला नेरूळ टीम प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे आयोजकांच्या वतीने, कारण की फिल्डिंग टीम ऑलरेडी पोचली आहे आणि फिल्डिंग देखील सजवली गेली आहे. अवघ्या 14 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉलमध्ये 14 धावा, एक लो स्कोर मॅच म्हणावे लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वॉक करत असताना राहुल म्हात्रे, त्यांच्या समवेत सौरव माळवे हा यंगस्टर खेळाडू आहे. सिद्धेश कडू मात्र कुठेतरी वन डाऊन पोझिशन मध्ये असेल. पहिल्या षटकाची जबाबदारी प्रशांतवर सोपवण्यात आली आहे एपी बॉयज टीम कडून. एपी बॉयज टीम पहिला सामना अगदी आरामात जिंकला, उत्कर्ष दिवा संघाला पराभूत केलं. अवघ्या 10 बॉलमध्ये तो सामना संपला आणि या मॅच मध्ये कुठेतरी धावा आणि बॅटिंग मध्ये कमतरता जाणवली, पण कौतुक करावं लागेल नेरूळ 11 नेरूळ टीमचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. चला सामना स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच लगेचच दिविशा 11 ऐरोली, आपण देखील सज्ज व्हा. ही मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. आयान शिलेवन मच्छिंद्र स्मृती धारावे वर्सेस सामना असेल दिविशा 11 ऐरोली. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, बाउन्सर चेंडू, बॅटची एज लागली होती की काय, अंपायरने इशारा दिलाय, फलंदाज बाद होते. पहिल्याच बॉलवर विकेटची प्राप्ती होतीये आणि व्हेरी फर्स्ट बॉलवर फलंदाजाला परतावं लागेल. सौरव परतलाय. 1 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. धावा जरी 14 असल्या तरी क्रिकेट आहे, या क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रकाश मडी या मंचावर आपल्याला आयोजक निमंत्रित करत असताना
येस, सलामीची जोडी पहिल्या मॅचमध्ये जी होती ती जोडी का बदलण्यात आली? 14 धावांचा टार्गेट आहे. कुठेतरी मागच्या खेळाडूला प्रमोट करण्याचा इरादा होता पण असफल ठरला आणि पुन्हा एकदा सिद्धेश कडू फलंदाजीसाठी आला. सिद्धेश प्लीज जरा फास्ट करा, कारण की भरपूर ऑलरेडी पहिल्या मॅचसाठी आपण वेळ घेतला, त्यामुळेच या मॅचमध्ये जास्त वेळ खर्च करू नका. 17 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एक गडी बाद झालाय. प्रशांतला पहिली सफलता मिळते. धावा जरी कमी असल्या तरी विकेट जर प्राप्त केले तर नक्कीच नेरूळ 11 नेरूळ टीम बॅकफुटला जाईल. त्यासाठी या दोघांपैकी एका खेळाडूला बाद करावा लागेल. एपी बॉयज नेरूळ टीम 14 धावांचा टार्गेट आहे. पहिला बॉल शराचा वेध घेतलाय. खूप चांगली गोलंदाजी प्रशांतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये हावी ठरतोय. पॉझिटिव्ह इंटेंट आणि जरी धावा कमी असला तरी देखील मॅच मी सोडणार नाही याच इराद्याने प्रशांत गोलंदाजी करतोय. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. अंपायरचा इशारा येतोय डिक्लर मिळते. एक धावाने अकाउंट ओपन झालाय टीमचं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. 1 गडी बाद 1 हा आकडा पाहायला मिळते. संतशी सुरुवात म्हणावी लागेल 14 धावांचा टार्गेट पार करत असताना. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. एक धाव फार महत्वाची आहे एपी बॉयज टीमसाठी. विकेट किपर कुठेतरी चूक करत असताना विशाल पाहायला मिळते. दोन्ही अंपायर प्लीज नेक्स्ट मॅच देखील आपण कंटिन्यू करा असं यतीन भोईर यांच्याकडून तुमच्यासाठी संदेश आला. खूप चांगली अंपायरिंग राहिली या मॅच मध्ये, त्यामुळेच नेक्स्ट मॅच मध्ये लगतच तुम्हाला अंपायरिंग करायचे. खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय ऑन साइडला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रशांत गोलंदाजी करत असताना 3 धावा धावफलकावर लागलीत. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. एखादा मोठा फटका नेरूळ 11 नेरूळ टीमला. चांगल्या पोझिशन मध्ये पोहोचले. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 3 धावा. अप्रतिम षटक हाताळला गेलाय. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये करायचे 11 धावा. मॅच ऑन आहे. संधी अजूनही आहे. बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने एपी बॉयज नेरूळ टीम या धावा डिफेंड करण्यासाठी मेहनत करतोय, कसरत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 3 धावा. नेरूळ 11 नेरूळ टीम बॅटिंग करत असताना लो स्कोर मॅचचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे. काल RSA गोठिवली वर्सेस गावदेवी ऐरोली असा सामना मी पाहिला. अवघ्या 24 बॉल मध्ये 27 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा डिफेंड होताना पाहायला मिळाल्या आणि अखेर गावदेवी ऐरोली टीम तो सामना जिंकला. अनेक कारनामे रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो पण डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजीसाठी गणेश कदम मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये कुठेतरी धावा करू शकला नाही. त्याची नक्कीच कमतरता जाणवेल. प्रकाश मडवी यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आमचे परम मित्र आहे आणि यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी राहुल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय धमाका. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. राहुल म्हात्रे या टीमचा एक अफलातून खेळाडू आहे आणि षटकार लगवला गेलाय.
राहुल मात्रेच्या बॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. राहुल मात्रे गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन, फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि बॅटिंग करत असताना राहुल मात्रेचं योगदान देखील पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग. 10 धावा धावफलकावर लागलीत. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जाईल. सिंगल मिळते. महेंद्र पाटील आपण देखील या मंचावर. प्रकाश मडवी यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे आणि त्याच दरम्यान इथे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. राहुल मात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार आणि हा सामना नेरूळ 11 नेरूळ टीमने आपल्या नावी केला. वेलप्लेट टीम नेरूळ आणि हार्ड लक एपी बॉईज नेरूळ टीम. आणि चला दिविशा 11 नेरूळ टीम लगेचच आपण मैदानाचा ताबा द्या आणि आपला डिसिजन लगेचच त्या डिसिजनची अंमलबजावणी करा. चला महेंद्र पाटील आपण देखील मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे आणि आलेल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया ज्या आवाजाची छाप गेली 30-32 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट संतोष मात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्या सुमधुर वाणीने या मॅच